फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकींचा प्रचार अगदी आता बघितलं तर अंतिम चरणामध्ये आहे। देवगड तालुक्यातील पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण आता आहोत। आपल्यासोबत आहेत पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महायुतीचे उमेदवार संजय बोबडी। बोबडी साहेब, प्रचार अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे। बघितलं आपण तर आता दुसरी किंवा तिसरी फेरी पण तुमची संपलेली असेल प्रचाराची। कशा प्रकारचा तुम्हाला मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय? उद्याच्या 7 तारीखला जे मतदान होणार आहे त्यासाठी संपूर्ण मतदारांनी, जनतेने आमच्या बाजूने चांगला कौल दिलेला आहे। तिसरी जवळजवळ फेरी आम्ही पूर्ण केलेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। नुसता विजय मिळवणार नाही, मी स्वतः या जिल्हा परिषदमध्ये उमेदवार असून माझ्या बरोबरचे अंजना आळवे मॅडम, पुरळ पंचायत समिती उमेदवार, तिर्लोट पंचायत समिती रवींद्र तिर्लोटकर यांचा तिन्ही उमेदवारांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होणार आहे। म्हणजे बारीक सारीक असं आपण काय विचार करत नाही, मोठ्या मताधिक्याने हा विजय मिळवणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे। संजय जी, बघितलं तर विजयदुर्ग एक देवगड तालुक्यातील एक वेगळं टोक आहे, त्याला सोबतच बघितलं तर विजयदुर्ग किल्ल्यामुळे एक ऐतिहासिक असं महत्त्व आहे ह्या पूर्ण मतदारसंघाला। कुठली कामं विकासाची जे काय असतील ती झालेली आहेत आणि कुठली प्रलंबित असं आपणास वाटतंय? माझं मत असंच आहे, विजयदुर्ग जे आपले बंदर आहे त्याला 24 कोटीचा निधी मेरिटाईम बोर्डामार्फत साहेबांनी, नितेश राणे साहेबांनी आज त्याला मंजुरी दिलेली आहे, काम चालू आहे। दुसरी गोष्ट, विजयदुर्ग किल्ला युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये त्याचा समाविष्ट झालेला आहे। त्यासाठी दुरुस्तीसाठी 85 लाख रुपये त्या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा मंजूर झालेले आहे। म्हणजे नितेश राणे साहेब या आपल्या संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा पुरळ जिल्हा परिषद मतदारसंघात अतिशय मोठमोठी कामं केलेली आहे। दुसरी गोष्ट, गिरी कोटारवाडी बीच जे आमचे समोरचे उमेदवार काल बोलत होते की बाबा पर्यटनामध्ये या इथे कोणतंही काम झालं नाही, म्हणजे ही जी कामं आहेत ही पर्यटनामध्येच झालेली आहे, त्याच्यामुळे रोजगार निर्माण होणार आहे। रो सेवा म्हणा किंवा गिरी कोटारवाडी बीच तिथे गार्डन तयार होणार आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला निधी प्राप्त झालेला आहे। आरमासृष्टी हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प जो आहे तो म्हणजे शिवकालीन जो काय वारसा आहे ऐतिहासिक तो जतन करण्याचा प्रकल्प जो आहे तो इथे किल्ल्यावरती सुरू आहे, त्या संदर्भात काय सांगाल? त्याच्या दुरुस्तीसाठी शिव स्मारक याच्या 4.5 कोटी निधी आपल्याला नितेश राणे पालकमंत्र्यांच्या मार्फत मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर चालू आहे। पर्यटनासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघितलं आपण तर कासार्डे ते विजयदुर्ग हा डबल लाईन, तो सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता जवळपास पूर्णत्वास येतोय। या रोडमुळे असं म्हणतात की रस्ते नेतात प्रगतीकडे, असं एक स्लोगन आहे PWDची, त्या माध्यमातून ह्या संपूर्ण बेल्टचा कशा प्रकारे डेव्हलपमेंट होऊ शकते? अतिशय जलद पद्धतीने विजयदुर्गवरून कासर्डेपर्यंत किंवा निपाणीपर्यंत किंवा कोल्हापूरपर्यंत आपणाला लवकरात लवकर आपली तिथे वाहतूक पोचणार आहे। दुसरी गोष्ट, नांदगावमध्ये मार्केट यार्ड जे आता मंजुरी मिळालेली आहे त्याच्यामुळे आंबा, मच्छी ह्याचा वाशी मार्केटच्या प्रमाणे इथे त्याचा फायदा होणार आहे। इथल्या शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे। काय आव्हान कराल मतदारांना? बघितलं तर संपूर्ण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तुमचे आहेत, आमदार तुमचे आहेत, राज्यात फडणवीसांचं सरकार आहे, केंद्रात मोदी सरकार आहे, गल्लीपासून ते थेट दिल्लीपर्यंत महायुती आहे। अशा वेळी आपण मतदारांना या जिल्हा परिषद इलेक्शन असतील म्हणा किंवा पंचायत समिती इलेक्शन असतील या अनुषंगानं काय आवाहन करा? माझं एवढंच मत आहे की नितेश राणे साहेब आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत,
वरती मोदी सरकार आहे, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, युतीचं सरकार आहे. त्याच्यामुळे विकासाच्या कामाला निधी कमीच पडणार नाही. कारण आज जवळजवळ प्रत्येक वाडीवाईज प्रत्येक गावामध्ये विकासाचं काम चालू आहे. त्यामुळे त्याच आम्ही मुद्द्यावरती विकासावरतीच आम्ही लोकांपर्यंत मतं मागतो आहेत आणि त्याच्यावरतीच लोकांनी आम्हाला निवडून देण्याचा निश्चय केलेला आहे. आपल्यासोबत आहेत पंचायत समितीचे उमेदवार रवी तिर्लोटकर. रवी, तुम्ही स्वतः उपसभापती आहात, माझे उपसभापती आहात. विविध पदं तुम्ही भूषवलेली आहेत, सहकार क्षेत्रातील ती म्हणा किंवा संविधानाची जी काय पदं असतील ती म्हणा. पुन्हा एकदा तुम्ही आता पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणामध्ये आहात. कशा प्रकारे मतदारांचा रिस्पॉन्स मिळतोय? रिस्पॉन्स अत्यंत चांगला आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या अजिंठ्यावर लढवत आहोत. नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं काम आणि योजना, फडणवीस साहेबांनी केलेलं काम योजना, नितेश राणे साहेबांनी या ठिकाणी केलेला विकास यांच्यावरच आपण ही निवडणूक लढवत आहोत आणि ही निवडणूक 100% जिंकणार. अनेक योजना आहेत, आपल्याला माहिती असेल, उज्ज्वला योजना आहे, PM किसान योजना आहे, दुसरी आता याची लाडकी बहीण योजना आहे. अशा अनेक योजना आपण घराघरापर्यंत पोचवल्या आहेत आतापर्यंत. मी जवळजवळ 1200 हे PM किसान योजनेचे लाभार्थ्यांना लाभ दिला आहे. जवळजवळ 450 गौंडी कामगारांना लाभ दिला आहे. अशा अनेक योजना मी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला कॅम्प घेऊन मी पोचत असतो. तसंच या ठिकाणी मी याही पुढे तिर्लोट पंचायत समितीमध्ये मी लोकांना या योजनेत लाभ देणार आहे. मतदारांना काय आवाहन कराल? निश्चितपणे मला या ठिकाणी भरघोस मताने या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवार आहे संजय बोंबडी आणि पंचायत समितीला स्वतः मी आहे. भरघोस मताने मला निवडून द्या. आपले सर्व विकास कामे असतील, योजना असतील, निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचवीन आणि भरघोस मताने निवडून द्या एवढीच विनंती मी करणार आहे मतदारांना. संजय बोबडे असतील म्हणा किंवा पंचायत समितीचे उमेदवार असतील म्हणा, यांच्या विजयासाठी महायुतीचे कार्यकर्ते अथक मेहनत घेतात. आपल्यासोबत आहेत माजी सरपंच विनोद सखी. विनोदजी, काय सांगाल? विरोधकांकडनं एक प्रकारचे बघितलं तर आगपकड केली जाते किंवा सत्ताधाऱ्यांनी काहीच विकास केला नाही, पालकमंत्र्यांचं कर्तृत्व शून्य आहे, अशा प्रकारचे एक विरोधी उमेदवार आहेत. हे भडकाऊ वक्तव्य करतायत. कसं उत्तर द्याल? त्याला उत्तर देताना मला एक माझी सरपंच होते, मला वाटतं सुनील तेली, आज जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते आज उभे राहिले आहेत, या ठिकाणी उमेदवार आहेत. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. काल त्यांची बाईट मी ऐकली की त्यांनी असा प्रश्न विचारला की इथे पाणी नाही, लाईट नाही, वीज नाही. हे जे काही प्रश्न विचारले त्यांनी सांगितले की सरकारच्या माध्यमातून किंवा आज हे गोष्टीतील लोक वंचित आहेत. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. साहेब, तुम्ही 5 वर्ष सरपंच होता, त्या सरपंच काळामध्ये जो विषय मूलभूत सुविधा आपण कशाला म्हणतो, आज ग्रामपंचायत माध्यमातून पाणी, वीज आणि रस्ते हे जे द्यायचे असतात हे कोणी दिले पाहिजे? आपण साहेब तुम्ही हे केलं पाहिजे होतं त्यावेळी, हे तुम्ही केलं नाही. आणि आज जर तुम्ही म्हणत असाल की विरोधकांवर तुम्ही कापर फोडत असाल तर तुमचं अपयश आहे. हे तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो. आपल्यासोबत या जिल्हा मतदारसंघाचे पक्षनिरीक्षक आहेत भूषण पोकळे. भूषणजी, संपूर्ण जर आढावा घेतला या मतदारसंघामध्ये तर साहजिकच आहे, बघितलं तर पूर्णतः वर चष्मा जो आहे तो महायुतीचा दिसून येतोय. नक्की कशा पद्धतीनं पाहता याच्याकडे? नक्कीच आपण आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहोत. जवळजवळ 2 प्रचार यात्रा आमची पूर्ण झालेली आहे. याचा 3रा टप्पा आहे आमचा. आम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहोत. मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. लोक म्हणतात आम्ही राणे साहेबांवर विश्वास ठेवून, पूर्णपणे पालकमंत्री साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही ते काम करत असलेल्याची पोचपावती आहे. उत्स्फूर्तपणे प्रतिसादात्मक लोकांचं मतदान होणार आहे. इव्हन लोकांचं असं म्हणणं आहे की जरी उमेदवार असले तरी स्वतः पालकमंत्रीच उभे आहेत, अशा पद्धतीने काम चालू आहे. आणि मला असं वाटतं की जे आता आपल्या 3 उमेदवारांनी जे सांगितलं की बाबा विकासाच्या जोरावर आम्ही काम करत आहोत आणि वेगवेगळ्या योजना साहेबांनी ज्या होऊ घातलेल्या आहे ह्याच्यातनं पर्यटनातल्या दृष्टिकोनातनं इथे विकास होणार आहे. त्यामुळे युवा पिढी असेल, महिला बचत गट असतील, ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कामं मिळणार आणि ह्या कामांच्या जोरावरच आमची सीट 100% निवडून येणार आणि सगळ्यात हायेस्ट लीडने आमचे 3 उमेदवार विजयी होणार आहेत असं मला आशा आहे पूर्णपणे. बघितलं तर जे काही मिरॅकल घडतंय किंवा घडलंय म्हणायचं, जे काही 8 JP सदस्य निवडून आलेत बिनविरोध, तर त्याच्यापैकी बघितलं तर 4 सदस्य जे आहेत ते देवगड तालुक्यात आहेत. आणि विश्लेषण आणखीन खोलात जाऊन करायचं, त्याच्यापैकी 4 पैकी 3 जे काय आहेत ते ह्या पडेल मंडलातील आहेत. कुठं ना कुठं मतदारांच्या मनावरती ह्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो. साहजिकच आहे. लगतच्या पट्ट्यात म्हणजे पडेल जिल्हा परिषद मतदारसंघातले जर काय तिन्ही म्हणजे जिप आणि पंचायत समिती सदस्य निवडून असेल, पुढे नंतर मग फणसगावला असतील किंवा आणखी पुढे असतील म्हणा,
तर बापाने दिसेल म्हणा. ह्या अशा प्रकारचा प्रभाव जो आहे तो साहजिकच आहे, मनावरती परत असतो. आणि मतदारांना पण काहीतरी एक चित्र आधी ठरवलेलं असतं की नाही ह्यावेळी सुद्धा आपण ह्यांनाच मतदान करायचं. काय मतदारांच्या मनातला ठावा असा म्हणजे ठाव घेतलेला आहे का तुम्ही? काय वाटतं तुम्हाला? थोडंसं सांगतो. जेव्हा जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या आणि उमेदवारी आम्ही भरली होती, तेव्हा आमच्या इकडे सुद्धा उमेदवार आम्ही दिले होते पडेल मतदारसंघातनं. पण तेव्हाच विरोधकांना कळलं होतं की हे लीड आमचं खूप आहे. आम्ही जवळजवळ 4,000चं लीड आपल्या माध्यमातून सांगितलं होतं की सभेला आपलं 4,000चं लीड आहे. दुसऱ्या वेळेस खरं म्हणजे माघार घेतली. नक्कीच. आणि त्यामध्ये सुद्धा 1428 मतांचं लीड नुसतं एका पडेल गावाचं आहे. त्यामुळे आता हे लीड मिळण्याचं कारण काय तर पालकमंत्र्यांचं बारीक लक्ष असलेल्या प्रत्येक गावावरती पालकमंत्र्यांचं लक्ष आहे आणि असलेली विकास कामांची पोचपावती ही मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून लोकांसमोर दाखवलेलं आहे. आणि त्याच लीडच्या माध्यमातून विरोधकांचं खच्चीकरण झालं. त्यांनी सपशेल मान्य केलं की नक्की आहे आपलं लीड, आम्ही टिकणं कठीण आहे. आणि जेव्हा आम्ही मतदारांकडे जाणार होतो की आम्ही त्यांना सांगणार होतो तुमचं काम आम्ही वैयक्तिक कामं केली आहेत आणि सर्वांगीण विकास म्हणजे जो मी तुम्हाला म्हटलं प्रत्येक गोष्टीवर पालकमंत्र्यांचं बारीक लक्ष आहे. आणि ह्याचीच ही पोचपावती आहे की आमची पूर्ण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बिनविरोध झाली. आणि त्याचंच सुद्धा परिवर्तन भविष्यात जे होणार आहे, बाजूच्या जिल्हा परिषदेने सुद्धा तो विचार करायचा आहे की ते का लोक बदलली. आमचे विरोधक संपले नाही आहेत, पण विरोधकांनी मान्य केलं की तुमचा विकास चालू आहे, आम्ही 5 लाखाचं पण काम देऊ शकत नाही आमच्या पक्षाच्या माध्यमातून. जर ही परिस्थिती असेल तर 100% आम्ही तुमच्याबरोबर आहोत असं म्हणून आमच्या विरोधकांनी सन्मानपूर्वक आपले फॉर्म मागे घेतले. ते कुठे पळून नाही गेले, लपून नाही घरी बसले. आणि आजही त्यांच्या बाबतीत सुद्धा काही बोललं जातं, लिहिलं जातं, ते खूप चुकीचं आहे. त्यांनी आपल्या पालकमंत्री साहेबांकडे फक्त विकासाचंच कामं मागितलेली आहेत आणि विकासाच्या कामांच्या माध्यमातून त्यांनी आपले फॉर्म मागे घेतले. ह्या पूर्ण जिल्हा मतदारसंघामध्ये जे काय मतदान होईल टक्केवारी कशी विभागली जाईल एकूण मतदान? मतदानाची टक्केवारी ही वेगवेगळ्या प्रमाणात विभागली जाईल. सगळ्यात हायेस्ट जी टक्केवारी असेल ते आमच्या बाबतीत आमच्या बाजूने. माझा प्रश्नाचा रोख असाच आहे, जर काय आपण म्हणूया की 8,000 मतदान झालं तर त्यातलं किती टक्के मतदान तुम्हाला होईल अशा प्रकारे? आमचं जवळजवळ आम्ही तुम्हाला आज सांगतो, आम्ही जवळजवळ 75% मतदान हे आमच्या बाजूने राहणार 100% त्यात. आणि आम्ही विरोधकांना 25. तिथे आम्ही जे पडेल जिल्हा परिषदेमध्ये आम्ही खूप वेगळं गणित आहे, पण इथे थोडंसं वातावरण वेगळं असल्यामुळे आम्ही 75% आज आहोत. आणि येत्या 1-2 दिवसात आम्ही अजून परिवर्तन घडवून लोकांपर्यंत पोहोचून त्याचं 100% रूपांतर आम्ही 100% सुद्धा करायचा प्रयत्न करू. तर हे आहेत भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार संजय बोबुडे आणि तिर्लोट पंचायत समितीचे उमेदवार रवी तिर्लोटकर, सोबतच पक्षनिरीक्षक भूषण पोकळे आणि इथले कार्यकर्ते. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की होणाऱ्या मतदानापैकी किमान 75% मतं जी असतील ती भाजपाच्याच उमेदवारांना मिळतील. महायुतीचा इथं सपशेल झेंडा जो आहे तो फडकणार आहे, विरोधांची बत्ती गुल होणार आहे. जी विकास कामं पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेली आहेत, ह्या विकास कामांच्या जोरावरच येथील जनता जी आहे ती आपला कौल पूर्णतः महायुतीलाच देईल आणि येथे गुलाल सुद्धा 9 फेब्रुवारी रोजी महायुतीच उधळेल असा विश्वास सुद्धा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, पुरळ. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.